न्यूज नेशन में स्वागत है आपका। मैं हूं आबिद शेख। सबसे पहले नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। वार्ड नंबर 34 के कारपोरेटर अब्दुल रजाक वर्ती के घर जेवरात और लाखों रुपए की चोरी। माजी सीएम कुमारस्वामी का बीजापुर दौरा। डॉक्टर एमबी पाटिल ने 1 करोड़ की लागत पर बनाए जाने वाले यात्री निवास की भूमि पूजा की। रहीम पीरा हुसैनी कादरी सज्जादा नशीन को खिलाफत। आइए देखते हैं खबरें विस्तार से। बीजापुर महानगर पालिका के कारपोरेटर अब्दुल रजाक वर्ती के घर में चोरी की वारदात आज सुबह लोगों की नजर जब इनके घर पर पड़ी तो इसकी जानकारी वर्ती को दी, जो 2 दिन पहले ही अपने पूरे परिवार के साथ उम्रा के लिए मक्का रवाना हो चुके हैं। इसी को देखते हुए घर पर कोई मौजूद नहीं, इसका फायदा उठाते हुए चोरों ने अंदाजा 50 तोले के जेवरात और लाखों रुपए आले और अलमारियों को तोड़कर सीसीटीवी कैमरे का डीवीआर भी उठा ले गए ताकि कोई सबूत बाकी न रहे। बड़ी होशियारी और प्लान से इस वारदात को अंजाम दिया गया है। मौके पर पुलिस पहुंचकर स्क्वाड डॉग और फिंगरप्रिंट एक्सपर्ट की टीम के मदद से पूरे घर की छानबीन कर रही है। पुलिस के मुताबिक अब तक कोई पुख्ता सुराग नहीं मिला है। कर्नाटका के बीजापुर में आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में बात करते हुए जेडीएस के राज्य अध्यक्ष और माजी सीएम कुमारस्वामी ने उत्तर कर्नाटक में पार्टी को मजबूत करने और कार्यकर्ताओं में उत्साह भरने के लिए आने वाले इलेक्शन में उत्तर कर्नाटक से किसी भी इलाके से वो चुनाव लड़ सकते हैं। इस बात का इशारा देते हुए राज्य में सूखे के चलते राष्ट्रीय पक्षों के तरफ से जो सियासत हो रही है इसको बंद करके लोगों के लिए काम करने सरकार को सलाह दी। 20 ತಿಂಗಳ ನನ್ನ ಆಡಳಿತದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಮಯ ಆ 20 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಂತದ್ದು ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ। ಹೆಚ್ಚಿನ ಸಮಯವನ್ನು ನೀವು ರೆಕಾರ್ಡ್ಸ್ ತೆಗೆದು ನೋಡಬಹುದು। ಈ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ನಾನು ರಾಜ್ಯದ ಜನತೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದಂಥ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅಲ್ಲ, ಒಂದು ರಾಜಕೀಯದ ಬೆಳವಣಿಗೆಗಳಲ್ಲಿ ಆದಂಥ ಒಬ್ಬ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ। ಆದರೆ ಜನತೆಯ ನಿರೀಕ್ಷೆಗಿಂತಲೂ ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ ಮುಂದೆ ಹೋಗಿದ್ದೇನೆ। ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಆ 20 ತಿಂಗಳ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಮಯ ಮೀಸಲಿಟ್ಟಿದ್ದೆ। ನಾನು ಒಂದು ಮಾತನ್ನು ನಿಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ತರಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ ಮಾಧ್ಯಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ। ನನ್ನ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ರಚನೆ ಆದರೆ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಸರ್ಕಾರ, ಅಧಿಕಾರಿಗಳಿಂದ ಈ ಸರ್ಕಾರ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ, ಅಧಿಕಾರಿಗಳ ಸಲಹೆ ಮೇರೆ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ ಸರ್ಕಾರ ಇದು। ಇವತ್ತು ಯಾವ್ಯಾವ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದ್ದಾವೆ, ಇದು ಉದಾಹರಣೆಗೆ ನಮ್ಮ ರೈತರ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ನಾವಿನ್ನೂ ಸರಿಯಾದ ರೀತಿಯ ಒಂದು ಪರಿಹಾರಗಳನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕಾಗಿಲ್ಲ, ಒಂದು ಬೆಲೆ ನಿಗದಿ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗಿಲ್ಲ। ಇವತ್ತು ಈ ಸರ್ಕಾರ ನನ್ನ ಸರ್ಕಾರ ನಡೆಯತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದರೆ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಒಂದು ದಿನ ಈ ನಾಡಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಿಜವಾದಂಥ ಕೃಷಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ರೈತರೇನಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತಿನ ಒಂದು ಆಧುನಿಕ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಆ ರೀತಿಯ ರೈತರುಗಳನ್ನು 30 ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ಒಂದು ದಿನ ವಿಧಾನಸೌಧ ಬ್ಯಾಂಕ್ವೆಟ್ ಹಾಲಿ ಕರೆಸಿ ಅವರಿಂದ ಮಾಹಿತಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಸರ್ಕಾರದ ರೈತ ಪರವಾದಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರಬೇಕು, ಯೋಜನೆಗಳಿರಬೇಕು, ಅವರಿಂದ ಮಾಹಿತಿ ಪಡೆದು ಅವರು ಏನು ನಿರೀಕ್ಷೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಆ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತರು ಅದಕ್ಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಾವ ರೀತಿ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು रईत समुदाय पड़ू रईतर कोट्टंत कार्यक्रम कोड्तीनि। बीजापुर से करीब तोरवी में आज श्री लक्ष्मी मंदिर के कैंपस में 1 करोड़ की लागत पर यात्री निवास बनाने भूमि पूजा करते हुए बीजापुर के इंचार्ज मिनिस्टर और जल संसाधन मंत्री डॉक्टर एमबी पाटिल ने कहा कि बहुत से काम हैं जो इन्हें करने हैं। कर्नाटका की सिद्धरामैया सरकार हमेशा हर समाज के साथ है। केपीसीसी अध्यक्ष के सवाल पर कहा कि मुझे नीरावरी मंत्री का अहदा मुख्यमंत्री के अहदे से भी बढ़कर है। ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ವರ್ಕ್ ಆರ್ಡರ್ ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀನಿ। ನಂದೊಂದು ಸ್ವಭಾವ
ಈಗ ಇದು ಮಾಡಿವಲ್ಲ ವಿದಿನ್ 1 ವೀಕ್ ಕೆಲಸ ಆಗ್ತದೆ, ಜನವರಿ ಒಳಗೆ ಕೆಲಸ ಮುಗೀತದೆ. ಆಕಾಂಕ್ಷಿನೂ ಅಲ್ಲ, ಲಾಬಿನೂ ಮಾಡಿಲ್ಲ. ನನಗೆ ಒಂದು ವರ್ಷ ಹಿಂದೆ ಹೋದ ಯುಗಾದಿ ದಿವಸ ಶ್ರೀಮತಿ ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿಯವರು ಕರೆದು ನನಗೆ ದಿಗ್ವಿಜಯ್ ಸಿಂಗ್ ಕರೆದು ನನಗೆ ಆ ಒಂದು ಅವಕಾಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ನಾನು ನೀರಾವರಿ ಸಲುವಾಗಿ ಅದನ್ನ ನನಗೆ ವಹಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೆ. ಹೀಗಾಗಿ ನಾನು ಈಗ ಲಾಬಿ ಮಾಡೋ ಪ್ರಶ್ನೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಹೈಕಮಾಂಡ್ ಯಾರನ್ನೋ KPCC ಅಧ್ಯಕ್ಷರು ಯಾರು ಯೋಗ್ಯ ಅದಾರ ಅಂತೇಳಿ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ತದೆ. ನಾನು ನೀರಾವರಿ ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಸಂತೃಪ್ತಿ ಇದ್ದೀನಿ. ಈ ನೀರಾವರಿ ಮಂತ್ರಿ ನನ್ನ ಪಾಲಿಗೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಅದ. हजरत सैयद दस्तगीर पीरा काकंडगी के सज्जादा नशीन रहीम पीरा को मौलाना सैयद तनवीर पीरा हाशमी के हाथों खिलाफत व इजाजत से नवाजा गया। इस मौके पर उलमाए कराम और उनके मुरीद मौजूद थे। सैयद रहीम पीरा हुसैनी कादरी सज्जादा नशीन दरगाह हजरत दस्तगीर पीर कादरी खिलाफत बचार तरीक कादरिया शुक्तारिया चिश्तिया व सुहरवर्दिया अता नमूदा शुभ चौथा इबाए मुतक़िदान सादिक व इरादतमंदान वाल अकीदत खलीफा मुरीद व फकीर नुमाइंद तेरी बारगाह में हाजिर होता हूँ। सिलसिले आदिया कादरिया शुक्तारिया और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज़ नेशन।